गावासाठी पूर्ण शूटिंग सर त्या कामात होईल. पोळून घ्या. मॅडम स्वागत वगैरे करायचं तर इथंच करून घ्या. तेच वेळ जातो. थांबा थांबा त्यांचं होऊन जाऊ द्या. डबल येतं म्हणून. चला घ्या मॅडम तुम्ही. वैशाली मॅडम तुम्ही करा ना. तुम्ही करा. ओके Yes. आम्हाला जायचं मामाचं गाव. मामाचं गाव मुंबई. तुम्ही पुढे. पकड़ के बाद में खा जाएंगे. के टोकरे में सो गई थी. मम्मी ने मारा तो रो रही थी. पापा ने लाए बिस्किट. हमने खाए फूट. चॉकलेट मागवा. मागवा चॉकलेट दिया पल्ले भी हो जाए. चॉकलेट आणले सर. चॉकलेट गाणं झालं.
हे काय आहे? रुमाल बाजूला खाली ठेवा. हे काय आहे? गेंडा का शेंडा रे? वा वा व्हेरी गुड, छान, खूप छान. मॅडम ते फुलं घ्या बरं, फुलं येतील. एक हात दोन घ्या. जोरेन बोला रे. हे काय? कोणतं? लक्ष्मी पाय खाली का नाव सांगितलं मला? कशाला फुले? काय नाव यश त्याचं? गुलाबाचं फुल सांगितलं. बस 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 त्यानं घ्या. बर पुढे. जिल्हा शाळेचं नाव काय बेटा? क्या बात है. देश कोणता आहे आपला? हो कलेक्टर गाणं म्हणणार. गाणं म्हणून दाखव. चांगला बूट घातला, बूट घातला. तुला जे येतं ते म्हण. वा वा. मन पुढं. पुढे. तुझा मन. त्याला सवय बोलली. वा वा. तिकडे पाहायचं. आता बाकी नाही त्यांना डायरेक्ट परफॉर्मन्स. माझ्या सरात थोडीशी. म्हणा दोघं जणी. कोणतं गाणं म्हणता? दोघी मिळून छान गाणं म्हणा. जॉनी. आणि WXYZ. WXYZ. भूक लागली का? WXYZ. हा सांग बेटा नाव. तिकडे तिकडे समोर. तिकडे आवाज यायला पाहिजे बेटा. आवाज आला तुला फोटो चालू आहे. दिसताना अंकल तिकडे बघायचं. TV मध्ये दिसेल तू. दिसायचं ना आपला सांगायचं फोटो पाहिजे तुला. चला. दोराने मंदिर. म्हण बेटा. 1 2 असं म्हणतो. पुढं 3 4 5. त्यांना म्हणता आलं पाहिजे असं म्हणतो का? हा मन 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 पुढं. 1 2 3 4 कोणाला येईल त्याला चॉकलेट मिळेल. कोणाला तुला त्याच्याकडे हा चल 1 2 1 पुढं एका मागे एक म्हणणं तू 1 2 3 4 असं कर म्हणा. किती वाजता येतो अंगणवाडी? 7:30. सरपंच कोण आहे तुमच्या गावचे? संगीताबाई सुरलला टाकेल. दोन सरपंच पूर्ण सांगा. संगीता सुरलला टाकरे. ओके. तुमच्या अंगणवाडीमध्ये 0 ते 6 वयोगटाची मुलं किती आहेत? सगळे एकूण गावाची किती आहेत? 113. 113. नाही आल्यानंतर काय काय कामं करता तुम्ही? आल्यावर झाडू करतो. आल्यानंतर झाडून काढतो. झाडावर हातपाय धुवून राऊंड मारून मुलांना बोलून आणतो. तुमचं सुपरवायझर कोण आहे? पाटील मॅडम येतात का? म्हणजे इकडून जाताना
आल्यावर समजून सांगता तुम्हाला की तुमची आज्ञा देता ओरडून बोलता काय त्यांचं वर्तन कसे असते चांगले असते तुम्हाला काहीच रागवत नाही मग आता चुकलं तर रागवतात चांगली याचा अर्थ काहीच बोलणार नाही मग चांगले नाही सर असं चुकलं तर रागवतात सांगता ये असं करायचं मुलाचं नाव काय सांगा मागच्या पुढे असं तिथे बसलाय क्लास एकदम शेवटचा हा त्याचा त्याचा आय कार्ड चेक कर त्याचा धीरज आहे का बोला बघू रे हो सगळे मुलं ओळखता का गावचे ग्रामपंचायतीचं साठी गावात गेल्या होत्या जातात बरं एखाद्या महिलेचं नाव सांगा तिच्याकडे तुम्ही व्हिजिटला गेले होते एवढा कॉन्फिडन्स नाही त्यांच्यामध्ये काम करतात बरं आजचा काय होता कुणी करायला गेलं आलेले आहे नक्कीच आदर केलेला आहे तुम्ही सगळ्या लोकांनी कसं द्यावं तुम्हाला जर समजा या काही आल्या नाही तर तुम्हाला इकडे गाणं येतं का गम्मत जम्मत ऐका रे गम्मत जम्मत ऐका रे घरात एकदा चोर शिरला घरात एकदा चोर शिरला त्याचा मी हात धरला थँक्यू व्हेरी मच ताई वेल डन वेल ट्राय अजून प्रयत्न करा चांगलं काम करा हे ठेवून द्या काही कोणी या तुम्ही नाव सांगा बिंदा शोभाबाई किती दिवसापासून 16 वर्ष झाले नाही आयसीडीएस म्हणजे काय इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम अजून बोलायचं इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम आलंय का नाही आयसीडीएसच्या सेवा किती येते 6 सेवा कोणकोणत्या पोषण लसीकरण आरोग्य शिक्षण पूर्वप्राथमिक 16 वर्ष झाले नाही एका वर्षात एक जरी सेवा पाठ केली असती पाठ व्हायला पाहिजे पुरपोषण लसीकरण आरोग्य तपासणी सदर सेवा आरोग्य शिक्षण आणि छाया लसीकरणामध्ये पहिली लस कोणती असते बीसीजी आणि पहिली लस कोणती असते आईचं चिकाचं दूध त्याच्यानंतर पहिली लस कोणती दिली जाते झिरो पोलिओ बी कॉन्फिडेंट झिरो पोलिओ दिली जाते झिरो पोलिओ आणि झाल्यावरती बीसीजीची लस दिली जाते. 4 म्हणजे काय ते होम पेशंट किती वर्ष असला तो वर्षातून 6 वेळेस भेटीला गेल्या होत्या महिला सक्षमीकरणासाठी काही योजना महिलांची तुमच्या पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये मुलांचा एवढा रिस्पॉन्स नव्हता कारण काय गमनात आणल्या तुम्ही घेता मॅथमॅटिक्सच्या दृष्टिकोनातून तुमच्या पूर्व प्राथमिक शिक्षण अतिशय कमी होतं किती वेळ लागेल तुम्हाला ते शिकून मुलांना सांगायचं वर्तणूक अशी व्यवस्थित जे वाटली नाही तुम्ही आतमध्ये म्हटली चेहऱ्याला लावली तुम्हाला माहिती ना ऑडिट व्यवस्थित बिहेव करायचं सुपरवायझर कोण आहे तुमचे सीडीपीओ कोण आहे कोऑर्डिनेशन असतं त्या व्यवस्थित ट्रीट करतात तुम्हाला सरपंच कोण आहे गावचे
बरं, तुम्ही सोयगावच्या संजय शाहपूरकरांचं नाव ऐकलंय का? काय कॉन्ट्रीब्युशन असतं त्यांच्या वृक्षामध्ये? तुम्हाला काय मदत करतात ते? सर ते आम्हाला म्हणजे तपासणी असली आपले आरोग्य तपासणी वगैरे तर मुलांसाठी औषध वगैरे विकतात? विकत नाही सर, त्यांच्याकडून देतात मुलांसाठी. व्यवस्थित शब्द सांगा. मुलांसाठी देतात. गरोदर माता किशोरवयीन मुली विनामूल्य देतात सर. निःशुल्क देतात. अच्छा, गावच्या सरपंचाचं आणि ग्रामसेवकांचं सहकार्य मिळतं? गावच्या ग्रामसेवकांचं सहकार्य मिळतं? गावच्या नागरिकांविषयी काही तक्रार तुम्हाला? एक महिला म्हणून काम करत असताना गावातल्या पुरुषांनी काही असं अच्छा. वडील मॅडम, ह्या गावामध्ये तुम्ही रात्री उशिरापर्यंत आपल्या गावात तक्रार समजा 8-9 वाजले तर एक नाही थोडंसं आहे, थोडं अजून करावं लागेल आणि असं म्हणतात त्याला आमच्या सुंदर गोष्टी करावं लागेल. शाळा दिवस काम दिलं होतं, कोणत्या सेंटरला दिलं होतं? नमस्कार मॅडम, तुमची एकूण ISO साठी सेंटर किती आहे? 5 पैकी 1 रुपये. तुमची MR लेटर कुठे? कोणत्या सेक्शनद्वारे तुमची MR म्हणून अपॉइंटमेंट झाली? ISO 5.6.1 या कंत्राळ गावाविषयी जर बोलायचं झालं तर ते SUW मध्ये किती बोलेल? काय गावचं सहकार्य कसं आहे? हा, पण एक अगदी प्रामाणिकपणे सांगा, त्यामुळे समोर सांगताय की आपल्याला 16 तारखेच्या व्हिजिटमध्ये सरपंचने आणि त्यांच्या वाईफने आपल्याला TV द्यायचं कबूल केलं. अजून तुम्ही आम्हाला इथे काही दिसला नाही, तुम्ही लपून ठेवा असेल तर आम्हाला माहित नाही. त्याचा अर्थ तो मिळाला नाही. ट्रान्सफॉर्मर टाकलेला आहे. अच्छा, यांचं म्हणणं आहे टीव्हीचा ट्रान्सपोर्टवर टाकलेला आहे आणि कदाचित फॉरेनवर येत असावं म्हणून त्याला वेळ लागला असावा. त्याला म्हणजे 15 तारखेला आपला कार्यक्रम आहे, त्याच्यापर्यंत थँक्यू. माझं रजिस्टर बरोबर. समोर बघताय समोर म्हटलं आशा कार्यकर्ते एक नाही तुम्ही उतर बेटा कंटिन्यू बाहेर गावाची तिकडून जा जागा नाही का थांबायचं. काही नाव सांग. जयश्री. कधीपासून एवढ्या गावात? डस्टबिन मध्ये टाकत या ताईंना ओळखतात काय नाव त्यांचं? जयश्री, तू ज्या अंगणवाडीत आली होती केव्हा आली? गाडी नाही म्हणजे सांग की तू 2 वर्षापूर्वी आता चांगली अगोदर चांगली
सांगली पण आता आपण बेंच फर्निचर केले सगळे शिक्षणाला फायदा होईल का काय नक्की होईल अंगणवाडीत दिली होती तुम्ही त्याला थांब उभी राहा नाव सांगू ना पूजा विठ्ठल बडा किती वाजता बदल झाला खूप बदल झाला चांगलं झालं की वाईट झालं तर तुझ्यातही हा अंगणवाडीचा जो झालेला बदल आहे आता विद्यार्थ्यांना फायदा होईल काय फायदा होईल तुझ्यातही अंगणवाडीच्या मी सांगतो आजच आले हो का नक्की तुम्ही सगळ्या गावचे रहिवासी काय नाव तुमच्या गावचं अच्छा अगदी नक्की या गावची नाही ह्या अंगणवाडीच्या ताईंना ओळखता का तुम्ही काय नाव त्यांचं आल्या तुमच्याकडे कधी गप्पा मारायला हो म्हणतो तुम्ही कशाला आल्या होत्या माहिती आल्या बरं ताई किती अंगणवाडी तुमच्या गावात एकच आहे तुम्हाला काय अनुभव ओळखता बरं काही तुम्हाला असं ऐकू आलं की आमची मदतनीस ताई आणि कार्यकर्ते ताईंचे आपसामध्ये काही वाद झाले भांडण झालं नाही बरं तुम्ही जर इथं आल्या आणि तुम्हाला खेळताय आणि दोघी बाहेर असं झालं बरं बाहेरच्या लोकांच्या स्पेशली ग्रामपंचायतचे मेंबर्स आहेत सदस्य आहेत त्यांचा काही इंटरफेरन्स असं आहे त्यांनी काही असं झालं नाही तुम्ही काही काळजी करू नका आपण त्यावेळेस समोर बोलतो आपल्याला कोणी काही घेणार नाही सरपंच मिसेस ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ग्रामसेवक ज्या लोकांचा काही त्रास आहे तुम्ही तुमची काही तक्रार अंगणवाडीविषयी हां थँक्यू नाही असं फ्रेंड ठेवा अंगणवाडीवर मोठं घेऊ आपण गावची माहिती सांगा सर गावची लोकसंख्या किती आवाज खूप चांगला तुमचा सांगा तुमच्या गावामध्ये अंगणवाडी किती तुम्हाला सरपंच नाव सांगा काय आवाज करू नका कारणामुळे त्यांचे तुम्ही बोलताय अंगणवाडी गावचा विकासाचा केंद्रबिंदू आहे मान्य आहे तुम्हाला तर तुम्हाला काय तुमचं नाव सांगा तुमचंही सामाजिक योगदान भरपूर आहे अंगणवाडीमध्ये आणि मुलांची शाळेकडे तुमचं लक्ष असतं माझ्या माहितीनुसार तुमच्या या सगळ्या मिशनमध्ये शहापूरकर साहेबांचं काय योगदान असतं शहापूरकर सरांचं योगदान म्हणजे गाव हे विकासाच्या कामावर न्यायचे त्यांना सामाजिक कार्य म्हणजे भरपूर आहे पहिलं प्राधान्य त्यांचं आमच्या गावात आणि ते कुपोषण आता समोरून येऊ नको दादा आहे आमच्या गावात ते त्यांचं योगदान म्हणजे आम्हाला भरपूर आणि त्यांचं मार्गदर्शन सुद्धा चांगलं आहे अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांना आपण आता एवढा खर्च केला आपला व्यवस्थित हा खर्च झालेला आहे तुमच्या दृष्टीने की गुंतवणूक झाली नाही हा खर्च हा एक पण हा एक गुंतवणुकीचा सुद्धा भाग नाही आहे एक मुलांची घडवणूक होणार आहे पुढे चांगल्या प्रकारे संस्कार मिळणार आहे
चांगल्या प्रकारे संस्कार म्हणून ते ज्ञानी आणि चांगले पुढे ISO पर्यंत पोहोचणार तुमच्या ह्याच्यापर्यंत या दृष्टिकोनावर आम्ही सहभाग गावाच्या लोकांनी घेऊन काही सरपंचाने आम्ही करून दिली तिथपर्यंत हा खर्च नाही केलाय हा योगदान देऊन त्यांनी सर्व तुमचं काय म्हणते ग्रामसेविका व्हॉट डू यू फील म्हणजे विनाकारण झालेला खर्च आवश्यक होता आवश्यक होता काय फायदा होईल आता या सगळ्या परिसर बदलण्याचा गावातील म्हणजे आई वडील असतात आपली जर गावाची अंगणवाडी छोटी दिसली किंवा तिथे जर मुलांना व्यवस्थित बेंच वगैरे नसते तर त्यांचा दृष्टिकोन कसा असतो आजच्या भौतिक वातावरणानुसार मला ते तालुक्याच्या गावी मुलांना पाठवण्याचा प्रयत्न करतात परंतु मला असं वाटतं आजच्या परिस्थितीनुसार की इथून पुढे प्रत्येक आई वडील आपल्या बालकांना आपल्याच गावात अंगणवाडीमध्ये पाठवतील कारण की जी सोयीसुविधा सोयगाव तालुक्यासारख्या किंवा इतर ठिकाणी आहे तीच आज खेड्यामध्ये डेव्हलप झाली. ग्रामसेविका म्हणून तुम्ही काही कॉन्ट्रीब्युशन दिले काय हो त्यासाठी आपण समजा अंगणवाडीला 10% जो खर्च करावा लागतो तुमचं नाव काय कुमारी शारदा पवार. शारदाबाई तुमच्या गावात शारदा आहे शारदा हे नाव आहे तर शारदाबाई वैयक्तिक शारदा पवार यांनी काही कॉन्ट्रीब्युशन नाही देणार नाही त्यांना म्हणजे आपलं कसं म्हणजे माझं म्हणजे शाळा सरांनी सांगण्यानुसार होते ते आमचं की गावातून बऱ्याच लोकांनी त्यांचं म्हणजे गावातून जवळजवळ होते त्यांनी फार मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवला आणि मी मॅडमांना काही घेतलंच नाही मला शेवटपर्यंत एक इच्छा होती त्यांनी जो किचन बनवला किचनमध्ये जे रॅक घेतले की ते रॅक माझ्या स्वतःचा म्हणजे नाही सर मी म्हटलं त्यांना द्या हां मी त्यांना विचारल्यानंतर मी तुम्ही रॅक आणलं का तर मी हो सांगितलं मला आणि त्याचं मी प्राईस पण विचारली की किती सांगलं तर मग मी ठरवलं की म्हटलं यांना न सरपंच घ्यायचा आहे खासदार चंद्रकांत खरे सर देणार आहे तुम्हाला मिळणार आहे माझा आवश्यक आहे सर मला एक बोलायचं होतं संजय शापूरकर सरांचं फार जास्तीचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं मी जेव्हापासून इथे जुलै तेव्हापासून मला सांगत होते की ही अंगणवाडी मला ISO मध्ये करायची तर ते त्यांनी वेळोवेळी महिन्यातून म्हणजे 3 ते 4 वेळेस आले ते आणि स्वतः त्यांचे वैयक्तिक लोकांनी चांगले संबंध सर्व त्यांनी लोकांना प्रत्यक्ष पण भेटी दिल्या आणि त्यांच्याकडून त्यांना जेवढं करता आलं तेवढं त्यांनी अंगणवाडीसाठी केलेलं आहे मी माझ्या माहितीनुसार सांगते तुम्हाला आणि कुपोषितच नाही तर त्यांनी प्रत्येक मुलांना युनिफॉर्म दिले आणि बूट वगैरे बरंच सहकार्य केलेलं आहे आणि म्हणजे त्यांना अजून विधीपेक्षा जर सपोज एखादी गोष्ट गेली करायची ते करायचं ते इथून वाटतंय आणि त्यांच्या फार मोठ्या अनमोल सहकार्यामुळे ही अंगणवाडी जी लिडिंग फॅक्टर आहे आणि त्याच्या मागे पण पंचायतचे सहकार्य आहे आणि अजून इथं थांबायचं नाही खूप कामं गावात करण्यासाठी अजून ते करायचे सगळ्यांच्या बोलण्यात थोडंसं आलं की खूप मदत करता आणि त्या दिवशी तुम्हाला